कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे नेते समरजित घाटगे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि आज कागलमध्ये पवारांनी मेळाव्याचं आयोजन केलंय। याच मेळाव्यात समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश होईल, तर काल कोल्हापूरमध्ये समरजित घाटगेंनी पवारांचं स्वागत केलं। कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगेंची उमेदवारी पक्की मानली जाते। दरम्यान या पार्श्वभूमीवर समरजित घाटगेंशी बातचीत केली आहे विजय केसरकर यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षामध्ये समरजित सिंह घाटगे यांचा आज प्रवेश होतोय। या प्रवेशाच्या आधी त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। आज आपला प्रवेश होतोय, स्वतः या ठिकाणी पवार साहेब आलेले आहेत। काय आपली पहिली प्रतिक्रिया काय? माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की राष्ट्रवादी पक्षामध्ये बरेच प्रवेश होणार आहेत, पण स्वतः पवार साहेब प्रवेशासाठी कागलला येत आहेत आणि सभा घेत आहेत, हे आमच्या सगळ्या कागल गडिंग्लज उत्तूरकरांच्या लोकांसाठी फार मोठी गोष्ट आहे। वस्तात पुन्हा परत येत आहेत अशा पद्धतीचे बॅनर्स लागलेले आहेत। काय प्रतिक्रिया? ही सभा आहे ती कुठे होणार आहे? ही कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकामध्ये सभा होणार आहे। पवार साहेबांची नेहमी सभा ह्या गैबी चौकात व्हायच्या। आता योगायोग असा आहे की 10 वर्ष त्यांनी ती सभा घेतली नाही कागलमध्ये, 10 वर्षानंतर ते आता सभा घेत आहेत आणि ते पण माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे। आणि राहिला प्रश्न पोस्टरचा, येत्या काळामध्ये वस्तात काय करू शकतात हे आता पुढच्या काळातच कळेल। आता वस्तात आपले बदलले? वस्तात बदलले नाहीत। कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेच्या विकासासाठी, परिवर्तनासाठी आपण हा निर्णय घेतलाय आणि येत्या काळामध्ये ह्या परिवर्तनासाठी आपण आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे। तर आपण बघितले की या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आता आपण या ठिकाणी काम करणार असल्याचं या ठिकाणी समरजित सिंह घाटगे यांनी म्हटलंय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।